नमस्कार. हा आहे सातबारा उतारा. सातबारा उताऱ्यातील प्रत्येक महत्त्वाची माहिती आपण समजून घेणार आहोत. सातबारा उताऱ्यामध्ये सर्वात अगोदर गावाचे नाव, त्यानंतर तालुका व जिल्हा दिलेले असते. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता गट क्रमांक व उपविभाग. जसा इथे 22 नंबर दिला आहे त्या पद्धतीने तुमचा गट क्रमांक तिथे दिलेला असेल. त्यानंतर भूधारणा पद्धती, त्यामध्ये 2 प्रकार असतात. भोगवटदार वर्ग 1 आणि वर्ग 2च्या जमिनी. तर मी इथे तुम्हाला जो सातबारा दाखवतोय तो वर्ग 1 जमिनीचा आहे. तिथेच समोर शेताचे स्थानिक नाव, इथे कोणतेही नाव दिलेले नाही, पण काही वेळेस इथे आपल्या शेताचे नाव दिलेले असते. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खाते क्रमांक 10. तर प्रत्येकाचा गट क्रमांक वेगळा व खाते क्रमांक हा वेगळा असू शकतो. पुढे दिलेले आहे भोगवटदाराचे नाव. या ठिकाणी नारायण हे लिहिलेले आहे. तर ते सातबाऱ्यावरची जी माहिती आहे ती समजून येईल त्यासाठी हा एडिट केलेला आहे. ते इथे तुमचे नाव असेल, पूर्ण नाव. त्यानंतर पुढे दिलेले आहे क्षेत्र. हे जे क्षेत्र आहे ते हेक्टर म्हणजे 0 हेक्टर, 3 आर म्हणजे 3 गुंठे आणि 10 चौरस मीटर असं लिहिलेले आहे. त्याच्यानंतर हे आकार जे आहे ते तुमचा जो महसूल जमिनीवरती घेतला जातो तो आहे. तर याचा क्षेत्राशी कोणत्याही प्रकारचा संबंध येत नाही. त्यानंतर इथे तुम्ही बघताय फेरफार क्रमांक 128 म्हणजेच खाते क्रमांक 10 भोगवटदार नारायण यांचा जो फेरफार झालेला आहे तो 128 नंबरचा फेरफार आहे. याच्यावरून तुम्हाला त्यांचं नाव कसे आले किंवा त्यांचं जे नोंदी आहेत त्या कशा आल्या याच्याबद्दल माहिती मिळेल. त्यापुढे आलात की कुळखंड व इतर अधिकार लिहिलेले दिसेल. त्यामध्ये तुमच्या जमिनीवर जर बँकेचा बोजा असेल तर तो इथे तुम्हाला लिहिलेला दिसतो. आता सध्या या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा बँकेचा बोजा किंवा इतर काही नाही आहे. इतर अधिकारामध्ये कधी काही वेळेस दुसऱ्या व्यक्तीचे नावसुद्धा असते. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याखालीच लिहिलेले आहे प्रलंबित फेरफार. इथे लिहिलेलं आहे नाही. प्रलंबित फेरफार आत्ता कोणताही नाही आहे, म्हणजे सर्व नोंदी या उतार्याबाबत झालेल्या आहेत. त्याच्याखाली दिलेला शेवटचा फेरफार क्रमांक, म्हणजे या उतार्यावरती शेवटची जी नोंद घेतली गेली त्याचा फेरफार क्रमांक आहे 179 आणि दिनांक आहे 7/4/2018. त्याच्यानंतर या 7/4/2018 नंतर या फेरफारवर म्हणजे या ठिकाणी कोणताही नवीन फेरफार, नवीन नोंद झालेली नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर या बाजूला तुम्ही बघू शकता क्षेत्र, एकक व आकारणी. याच्यामध्ये लागवड योग्य क्षेत्र आणि त्याखालीच बघा बी पोट खराब क्षेत्र असं दिलेलं आहे. तर याच्याबद्दल आपण शॉर्ट्स बनवलेले आहेत आपल्या व्हिडिओ, ते तुम्ही आपल्या चॅनलवर त्याबद्दल माहिती बघू शकता. लागवड योग्य क्षेत्र जे की तुम्ही जिथे पीक लावू शकता अशी जागा, आणि पोट खराब जिथं तुम्ही पीक लागवड करू शकत नाही, मग त्याच्यामध्ये बांध आला, विहीर आली, पडीक जमीन आली अशा पद्धतीचे, किंवा खडकाळ जमीन आली. पोट खराब आणि लागवड क्षेत्र मिळून तुमचं एकूण क्षेत्र तयार होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा खाली बघाल इथे आहे जुने फेरफार क्रमांक. त्याच्यामध्ये 1, 153 व 179. इथे तुमचे जेवढे सुद्धा पूर्ण फेरफार आहेत या उतारासंदर्भात ते सर्व जुने फेरफार क्रमांक तुम्हाला खाली दिसतील. त्यानंतर इथे बघा तुम्ही हा सातबारा उतारा किती तारखेला काढला आहे व डाउनलोड केला आहे ते तुम्हाला दिसेल. तसेच हा डिजिटल स्वाक्षरी केलेला आहे असं त्यांनी खाली लिहिलं आहे, आणि ते ग्रीन टिक आहे जे की डिजिटल साईन केलेला सातबारा आहे. म्हणजे हा तुम्ही कुठेही एखाद्या कामासाठी वापरू शकता. त्याबरोबर सातबारा उतारा हा डिजिटल साईन आहे कसं ओळखायचं, एक तर वरती हा कोपऱ्यामध्ये एक QR कोड येतो, त्याच्याखाली एक नंबर येतो. ठीक आहे. तो प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. इथे महाराष्ट्र शासनाचं जे चिन्ह आहे ते येतं. त्याबरोबरच भूमी अभिलेख महाभूमी असं लिहिलेलं दिसून येतं, आणि इथे खाली तुम्हाला त्यांची वेबसाईट आणि किती तारखेला हा डाउनलोड केला आहे त्या सर्व गोष्टी दिलेल्या असतात. तर अशा प्रकारे आपण सातबारातील सर्व माहिती बघू शकता. तसेच तुम्हाला अजून कोणती माहिती जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला सांगा. नक्कीच आपण त्याच्यावरती नवीन व्हिडिओ बनवू. धन्यवाद.